रेवा, पाठीवर सॅटेलाइट ट्रान्समीटर घेऊन तू पुन्हा एकदा समुद्रात निघाली आहेस. गुहागर जवळच्या एका नदीवरून आम्ही तुझं नाव ठेवलंय रेवा. तुझ्यासोबत लक्ष्मीही आहे. तिच्याही पाठीवर असाच सॅटेलाइट ट्रान्समीटर लावण्यात आलाय. आता तुम्ही दोघेही निर्धोकपणे समुद्रात जा. तुम्ही किनाऱ्यावर घातलेली अंडी सुरक्षित आहेत. त्यातून पिल्लं बाहेर आली की तुमच्या पाठोपाठ त्यांना सुद्धा समुद्रात सोडणार आहोत आम्ही. काल रात्री तुम्ही गुहागरच्या किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलात. अंडी घालून खड्डा बुजवून लगेचच समुद्रात जाण्यासाठी तुमची धडपड सुरू होती. पण एका ऐतिहासिक कामासाठी तुम्हाला रात्रभर आमच्या सोबतच थांबावं लागलं. तुमच्या पाठीवर हे ट्रान्समीटर बसवेपर्यंत किती धीरानं घेतलं तुम्ही. सो काइंड ऑफ यू. तुमच्या आधी काल वनश्रीलाही गुहागरमध्ये असंच ट्रान्समीटर लावून सोडण्यात आलं. हाय, कशी आहेस? माणसांसोबत राहून थोडं अस्वस्थ वाटतंय ना, पण थोडासा धीर धरावा लागणार आहे. आपल्या सोबत आहे ऑलिव्ह रिडले टर्टल, म्हणजेच ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाची ही मादी. या कासवणीच्या पाठीवर इथे हा सॅटेलाइट टॅग लावण्यात येणार आहे आणि मग तिला समुद्रामध्ये सोडण्यात येणार आहे. कोकण किनारपट्टीवरचा रत्नागिरी जिल्ह्यातला गुहागरचा किनारा. याच किनाऱ्यावर मॅनग्रोव्ह फाउंडेशन आणि डेहराडूनच्या वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संशोधक डॉक्टर आर सुरेश कुमार यांनी हा प्रकल्प हाती घेतलाय. Let's do one thing. Let's do it here and then we can shift our... Wait a minute. Open this. डॉक्टर सुरेश कुमार 15 फेब्रुवारीच्या सकाळी गुहागरच्या किनाऱ्यावर आले तेव्हा मॅनग्रोव्ह फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी एका कासविणीला किनाऱ्यावरच थोपवून ठेवलं होतं. See that algae like growth, no? That we have to remove. सॅटेलाइट ट्रान्समीटर लावण्याआधी तिचं मोजमाप करण्यात आलं. वर्नियर कॅलिपर म्हणजे बरोबर ते स्ट्रेट लेंथ मोजायला असतं. तिचं वजनही करण्यात आलं. Now lift. This is about 34.25. पाठीवर असा सॅटेलाइट ट्रान्समीटर लावल्यानं कासविणीला काही त्रास होतो का? नहीं, तकलीफ नहीं होगा. मैं कॉन्फिडेंटली बता सकता हूँ क्योंकि इसके ऊपर काफ़ी रिसर्च करके ही ऐसा इक्विपमेंट्स डेवलप किए हैं. और जैसा आप मानते हैं ये तो बोन है, कछुआ का बोन है, शेल है, पर हड्डी है. तो बाहर का हिस्सा में इसको हम ऊपर से चिपकाए हैं. और दूसरा आप देखेंगे तो ये हाइड्रोडायनामिक, तो पानी में जाते वक्त इसको कोई ऑब्स्ट्रक्शन नहीं रहेगा. पानी को ठीक से वो काट के जा सकता है, इसीलिए उसका ऐसा. और ऊपर से देखेंगे तो मोरलेस ये फ्लैट है. या ट्रान्समीटरवर लावलेल्या डिंकाला कुणी आणखी जलचर चिकटू नये
म्हणून हे निळ्या रंगाचं कोटिंग करण्यात येतं. आता हे कासव जिथे जिथे जाईल तिथून हा ट्रान्समीटर सॅटेलाइटच्या द्वारे सिग्नल देत राहील. या कासविणीला ट्रान्समीटर लावून झाला. आता क्षण येऊन ठेपला आहे तो तिला समुद्रात सोडण्याचा. हॅपी जर्नी डिअर, बाय बाय. पाठीवर सॅटेलाइट टॅग लावलेल्या वनश्रीला पाण्यात डुंबताना पाहून उचंबळून येत होतं. या विशाल सागरामध्ये ती पुन्हा एकदा सामावून गेली होती. जैसे अगर मैंने आज वो जो 2 कछुओं पे जो टैग लगाया, आज वो समुद्र में चले गए हैं. They are not going to go very far at this moment, but wherever they are, when there is a satellite pass, वो सैटेलाइट उसको पिकअप करेगा एंड वो ग्राउंड स्टेशन को ट्रांसमिट करके हमें इन्फॉर्मेशन देगा कि आज वो कछुआ उधर है या इधर है, ऐसा हमको वो इन्फॉर्मेशन आ जाएगा. और इस बार हमने ये सैटेलाइट ट्रांसमीटर जो मॉडल हमने इस्तेमाल किया है, इसमें एक और सेंसर है जो ये कछुआ का डाइविंग बिहेवियर के बारे में इंफॉर्मेशन कलेक्ट करेगा. तो हमें बताएगा 24 घंटा में, पिछले 24 घंटा में वो कछुआ कितना मैक्सिमम डेप्थ कितना तक जाके आया, वो एक इंफॉर्मेशन मिलेगा. और दूसरा, सबसे लंबा समय तक कितना समय पानी के अंदर रहा. सो वो हमें उसका डाइविंग बिहेवियर के बारे में जानकारी होगा. मेरे लिए बहुत ही अच्छा अपॉर्चुनिटी मिला है ये कछुओं को सैटेलाइट टैग करके. और इस प्रोजेक्ट में पहले हमें पता करना चाह रहे हैं कि ये कछुए कहाँ से आ रहे हैं. अशा प्रकारे ट्रान्समीटर लावून कासवांचा अभ्यास करण्याचा नेमका उद्देश तरी काय आहे? तो इंडिया में अगर टर्टल नेस्टिंग, ऑलिव रिडली टर्टल नेस्टिंग के बारे में बात करते हैं तो ज़्यादातर लोग ओडिशा में जो बहुत सारे कछुए एक साथ आकर के नेस्ट करते हैं, मास नेस्टिंग पॉपुलेशन, उसी के बारे में ज़्यादा अवेयरनेस है, जानकारी है. बट ये जो महाराष्ट्र कोस्ट में, ये बाकी पूरा और इंडिया का कोस्ट लाइन में ये ऑलिव रिडली एक अकेला आकर के नेस्टिंग करके जाते हैं. मेरा ये मानना है कि ये पॉपुलेशन एकदम अलग पॉपुलेशन होगा. ये अरेबियन सी का पॉपुलेशन होगा. ये दूसरे बे ऑफ बंगाल या इंडियन ओशन में नहीं जाते होंगे. याआधी रत्नागिरी जिल्ह्यामध्येच वेळास आणि अंजर्लेमध्ये 2 कासविणींना अशाच प्रकारे टॅगिंग करण्यात आलं होतं. वेळासच्या कासविणीचं नाव ठेवलं प्रथमा आणि अंजर्ल्याची सावनी. वेळासच्या प्रथमानं कुठे कुठे प्रवास केला त्याचा नकाशा सुरेश कुमार सरांच्या लॅपटॉपवर आला आहे. प्रथमा शुरू में थोड़ा उसी वेलास के बीच के सामने में रही. फिर थोड़ा बहुत उत्तर की दिशा में दिवागर बीच बोल के जो है वहाँ पे थोड़ा बहुत गया नॉर्थ में. और मैं सोच रहा था कि ये ऐसे ही मुंबई में जाएगी, बट ऐसा नहीं रहा. शी देन टर्न्ड एंड देन केम बैक टुवर्ड्स वेलास बीच. एंड देन व्हाट आई वाज ऑब्जर्विंग, ग्रेजुअली वो कोस्ट लाइन के साथ 10 किलोमीटर इधर से 10 किलोमीटर अंदर में ही उतना डिस्टेंस से ही वो नीचे साउथ में आया है. और एक्चुअली अभी हम ये गुहागर बीच में है. गुहागर के नीचे एकदम क्लोज टू रत्नागिरी तक, ऑलमोस्ट रत्नागिरी तक चली गई. फिर वापस शी हैज कम बैक और गुहागर बीच के सामने ही है अभी. हा नकाशा एप्रिल 2022 मधला आहे. निळ्या रंगाचा मार्ग प्रथमाचा आहे. प्रथमाने गुजरातच्या दिशेने उत्तरेकडे प्रवास केलाय आणि ती खोल समुद्रात आहे.
लाल रंगाचा मार्ग आहे सावनीचा. सावनी महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या लगतच आहे. हिरव्या रंगाचा मार्ग आहे वनश्रीचा. वनश्री महाराष्ट्राच्या किनारपट्टी लगत दक्षिणेकडे प्रवास करते. आणि जांभळ्या रंगाचा मार्ग आहे रेवाचा. रेवा सुद्धा दक्षिणेकडे कर्नाटकच्या किनारपट्टी लगत प्रवास करते. पश्चिम किनारपट्टीवर सॅटेलाइट ट्रान्समीटर लावलेलं 5वं कासव आहे लक्ष्मी. पण लक्ष्मीकडून सिग्नल येणं बंद झालंय. याचं नेमकं कारण अजूनही संशोधकांना कळू शकलेलं नाही. आणि त्यानंतर काही दिवसांनी मे महिन्यात आलेला हा नकाशा बघा. या कासवांनी आता परतीचा मार्ग धरला आहे. प्रथमा गुजरातच्या किनाऱ्यावरून मागे वळली आहे आणि सध्या ती महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत आहे. सावनीचा मार्ग आहे लाल रंगाचा. सावनी दक्षिणेकडे कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत येऊन पोचली आहे. तर वनश्री सुद्धा महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या लगतच फिरते. रेवा मंगळुरू पर्यंत आली आणि मग कर्नाटकच्या किनारपट्टी लगत समुद्रात आहे. सिग्नल तो जब भी कछुआ पानी से बाहर है, सांस लेने के लिए तो उनको बाहर आना पड़ता है, तो वो ट्रांसमीटर ऑन हो जाएगा, वो इन्फॉर्मेशन देता रहेगा. बट वो डिपेंड करता है कि उस समय सैटेलाइट इस एरिया में पास हो रहा है नहीं हो रहा है. अंजरल्याला टॅग केलेली सावनी पुन्हा एकदा अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येऊन गेली. एक कासवीण एकाच मोसमात 2-3दा अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येते याचाच हा पुरावा होता. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर ओडिशामध्ये ऑलिव्ह रिडले कासवं मोठ्या प्रमाणात येतात. विणीच्या हंगामात इथे लाखो कासवांचा मेळाच भरतो. ह्याला म्हणतात ॲरिबाडा. ॲरिबाडा म्हणजे कासवांचं समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात होणारं आगमन. ॲरिबाडा हा स्पॅनिश शब्द आहे. बेसिकली टेलिंग स्टोरीज. नहीं, और अल्टीमेटली वही इशू पे जनता की प्रॉब्लम को भूल नहीं सकते. करेक्ट. ऐसा है ना कि आप डॉक्टर सुरेश कुमार यांनी ओडिशाच्या किनाऱ्यावर 65 कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवले आहेत. आणि आता पश्चिम किनाऱ्यावर 5 कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवण्याचा हा प्रकल्प आहे. आप अगर पिछले साल का डेटा देखते हैं तो पिछले साल करीब 50,000 से ज़्यादा अंडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी और श्रीवर्धन जो रायगढ़ ज़िले में है वहाँ पे मादा कासव ने दिया था. और उसमें से करीब 23,000 जो छोटे बच्चे उनको हम लोगों ने वापस समुद्र में सक्सेसफुली छोड़ा है, जो पिछले 2 साल की तुलना से लगभग डबल है. मोहनजी नमस्कार. नमस्कार मानस आलो. कसं चाललंय प्रोजेक्टचं काम? कासवांना ट्रान्समीटर बसवण्याचं हे काम अजिबातच सोपं नाही. किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासव दिसणं हीच दुर्मिळ घटना. त्यातच या कासवांच्या फक्त माद्याच किनाऱ्यावर येतात आणि तेही अगदी काही मोजके तास. कासवाचा जो नेस्टिंग पिरियड आहे तो महाराष्ट्रात नोव्हेंबरपासून सुरू होतो आणि साधारण मार्चपर्यंत चालतो. सिमिलरली गुहागरमध्ये आम्ही जेव्हा गुहागरचा डेटा बघितला, कारण की गुहागर एक बीच आहे जे सर्वात जास्त घरटी होतात रत्नागिरीत किंवा महाराष्ट्र कोस्टवर म्हणा, तर तिथे असं दिसून आलं की 5 ते 25 फेब्रुवारी ह्याच्यात घरटी खूप होतात.
म्हणून मग त्याच्यातला आम्ही एक आठवडा शोधून काढला आणि म्हटलं की चला 15 ते 20 फेब्रुवारी हा जो कालावधी आहे ह्याच्यात आपण इथे गस्त घालू. तर आम्हाला इव्हन वेळासमध्ये आणि गुहागरमध्ये पहिल्या 2 दिवसाचा 2-2, 3-3 माद्या मिळाल्या. ही कासवीण रात्री किंवा पहाटेच्या वेळी किनाऱ्यावर येते. एका वेळी ती साधारण 100 ते 150 अंडी घालते. एकदा ही कासवीण समुद्रात निघून गेली की मग तिच्या पिल्लांना कुणी वाली नसतो. म्हणूनच तिची अंडी लगेचच त्या खड्ड्यातून काढून हॅचरीमध्ये आणली जातात. 139 2002 पासून कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाची चळवळ सुरू झाली आणि आता त्याला घवघवीत यश आलेलं आहे. ऑलिव्ह रिडले कासव मोठ्या प्रमाणामध्ये किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येत आहेत. त्यांची अंडी सुरक्षितरित्या हॅचरीमध्ये जपून ठेवली जातात आणि अंड्यांमधून पिल्लं बाहेर आली की ती निर्धोकपणे समुद्रामध्ये जातात. ही हॅचरी कधी केली असेल मोहनजी? 15-20 दिवसापूर्वी केली आहे. हो, जपून यावं लागतं ना सगळं. ती अंडी जेव्हा पडत जातात हा. तर ती फुटायला नको. हा. मग ती अंडी तशी नरम असतात. आणि शेल भेदून पिल्लाला पण यायचं असतं. यायचं असतं. कासविणीनं अंडी घातल्यापासून 45 दिवसात त्यातून पिल्लं बाहेर येतात. त्यावेळी घरट्यामधलं जे तापमान असतं त्यावरून कासवांच्या पिल्लांचं लिंग ठरतं. वातावरण ज्या वेळेला थंड असतं म्हणजे थंडीचे दिवस असतात तर त्यावेळेला जन्माला येणारे हे नर असतात आणि जसं जसं तापमान वाढत जातं त्यावेळेला जन्माला येणाऱ्या माद्या असतात. त्याच्यामुळे असं आहे की फेब्रुवारीमध्ये आत्ता आपल्याला मिळालेलं आहे आणि आत्ताचा हा कालावधी इथून 45-55 दिवसांचा धरला तर मार्च ते एप्रिलमध्ये साधारण ही पिल्लं बाहेर येणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये माद्यांची संख्या जास्त असेल आणि नरांची संख्या कमी असेल असा आपल्याला एक अंदाज बांधता येतो. हॅचरीमधून पिल्लं बाहेर आली की त्यांना किनाऱ्यावर ठेवायचं. मग ती आपोआप समुद्राकडे चालत जातात. त्यांना उलट्या दिशेला वळवलं तरी सुद्धा ती समुद्राकडेच जातात. किनाऱ्यावर कासव जी अंडी घालतात त्यातलं हजारातलं एक पिल्लू जगतं. कासवांच्या पिल्लांना असं समुद्रात जाताना पाहिलं की मी वेळासला कासवांच्या पंढरीला जाऊन पोहोचते. ऑलिव्ह रिडले कासवाचं हे चिमुरडा पिल्लू खूप वर्ष जगतं. मालवणच्या या किनाऱ्याचं आमंत्रण स्वीकारूनच आपण इथे आलोय इथलं समुद्री जीवन समजून घेण्यासाठी. मालवणच्या किनाऱ्यावर या सागरी अभ्यास दौऱ्यासाठी आम्ही खास एका सागरी संशोधकाला घेऊन आलोय. 2006 मध्ये आम्ही कोकण किनाऱ्याचं वैभव दाखवणारी गाज कॉल ऑफ द ओशन ही डॉक्युमेंटरी केली होती. सह्याद्री निसर्ग मित्रचे भाऊ काटदरे आणि राम मोने
यांनी इथेच 20 वर्षांपूर्वी कोकणामध्ये कासव संवर्धनाची चळवळ सुरू केली. त्यांच्या कामाचं चित्रण आम्ही यामध्ये केलं होतं. एवढंच नव्हे तर या कासवांचं समुद्राखालचं जग कसं आहे हेही कोकणात आम्ही पहिल्यांदाच चित्रित केलं. मालवणच्या शाळेतल्या मुलांसोबत ही फिल्म करताना आम्हाला निवतीच्या किनाऱ्यावर उलटं करून ठेवलेलं हे ग्रीन सी टर्टल म्हणजे हिरवं कासव दिसलं. सागरी संशोधक सारंग कुलकर्णीच्या मदतीनं आम्ही या कासवाला समुद्रात सोडलं. आता 2022 मध्ये सिंधुदुर्गातल्या देवबागच्या किनाऱ्यावर ग्रीन सी टर्टल म्हणजेच हिरव्या कासवाच्या प्रजननाची नोंद झाली आहे. भारताच्या किनाऱ्यावर 5 प्रकारची समुद्री कासवं प्रजननासाठी येतात. ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, लॉगरहेड, हॉक्सबिल आणि लेदरबॅक. यातलं लेदरबॅक टर्टल हे जगातलं सर्वात मोठं सागरी कासव आहे. ऑलिव्ह रिडले कासवं जेलीफिश, स्पॉन्ज अशा मृदुकाय जलचरांना खातात. या कासवांच्या खाद्यात कुजलेले मृत मासेही असतात आणि त्यामुळेच कासवं समुद्र स्वच्छ ठेवण्याचं काम करतात असं म्हटलं जातं. या कासवांना समुद्रामध्ये कोण खातं तर शार्क सारखे मोठे मासे. कासवांचं नैसर्गिक आयुर्मान 50 ते 55 वर्ष एवढं आहे. You can definitely associate the sea turtles to dinosaurs. Okay, they are actually living dinosaurs. All of the dinosaurs that have perished, these are actually very ancient species. They have not really changed so much or evolved so much. They were almost very similar how 250 million years ago, almost similar to that. Okay, and so very popularly sea turtles are known as ancient mariners. Okay, they are like voyagers. No, they just travel the ocean. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये ऑलिव्ह रिडले कासवं मोठ्या संख्येनं आहेत. पण त्यांना सगळ्यात मोठा धोका आहे तो मच्छीमारांच्या जाळ्यात अडकून मरण्याचा. कोकणच्या मच्छीमारांचे कासवांबद्दलचे अनुभव जाणून घेण्यासाठी आम्ही अस्गोलीच्या किनाऱ्यावर गेलो. गुहागरच्या जवळचा अस्गोलीचा हा स्वच्छ सुंदर समुद्र किनारा हे एक छोटंसं बंदरच आहे. इथले मच्छीमार अशा लाकडी बोटी वापरतात. वल्ह्याच्या बोटी आहेत या बोटींना छोटी छोटी इंजिनं लावलेली असतात. या बोटी जेव्हा समुद्रामध्ये मच्छीमारीसाठी जातात तेव्हा प्रदूषण कमी होतं आणि यामुळेच
सागरी कासवं किंवा सागरी जीवन मच्छीमारीसाठी हा अत्यंत आदर्श असा समुद्रकिनारा आहे. असगोलीच्या या छोट्याशा बंदरावर बरीच लगबग होती. पहाटेच समुद्रात गेलेल्या बोटी मासे घेऊन किनाऱ्यावर येत होत्या. जाळ्यात घावलेली चंदेरी मासळी घेऊन कोळणी आता मार्केटमध्ये निघाल्या होत्या. किनाऱ्यावरच्या मच्छीमारांशी कासवांचा विषय काढला तेव्हा ते थोडे संभ्रमात पडले. पण मग हळूहळू एक एक जण बोलू लागला. तो एक जाल असा वावता असला ना की त्याच्यात अडकले ना की मग ते काय करू शकत नाही. ते एखादा मला दरी येऊन किनाऱ्याला पण लागतो. ती असे किनाऱ्याला लागलेले आहेत भरपूर. आमच्याकडे एक दोन बघितलेले बरेच असे म्हणजे जालात अडकले. पावसाळ्याला वादळ झाला की जालात ते अडकतो आणि जालात अडकले म्हटलं जाता येऊ शकत नाही त्यांना. आणि मग ते बरेच दिवस झाले की मग ते कसं मरते. असगोलीचे मच्छीमार कासवाला देव मानतात. एखादं कासव जाळ्यात अडकलं तर ते त्याला लगेच समुद्रात सोडून देतात. कासव आम्हाला सापडतं म्हणजे दिसत नाही, पण ते आम्ही जेव्हा जाळी टाकतो समुद्रामध्ये, आम्ही समुद्रामध्ये गेलो बोटी घेऊन, तर ती एकदा जाळी टाकली तर आम्ही 3 तासाने ती जाळी ओढली जाते. ती ओढल्यानंतर ते आम्हाला जी साठवणुकीची मच्छी जी साठलेली असते 3 तासाची, तर त्याच्यामध्ये ते आम्हाला कळतं बा ही ती कासव आहे म्हणून. तर ती कासव आम्हाला दिसल्यानंतर आम्ही काय करतो, जर त्या जाळीतून आम्हाला जर सोडण्याचा प्रयत्न करतो पण ती जाळीतून जर नाही सुटली तर आम्ही ती मग बोटीमध्ये घेतो. तिला आम्ही एक म्हणजे त्या कासवाला आम्ही मानतो, एक प्रकारे देव म्हणून मानतो. तर त्या कासवाला आम्ही हळदी कुंकू वाहतो, अगरबत्ती लावतो, आमच्याकडे जरा नारळ असला तर नारळ देतो आणि मग ती कासव प्रामाणिकपणे आम्ही त्या समुद्रामध्ये सोडून टाकतो. आम्ही कधी किनाऱ्याला किंवा विक्रीसाठी असं कधी आम्ही काही करत नाही आणि ते आम्ही कधी आमचा मच्छीमार बांधव असं कधीच करणार नाही. कासव मच्छीमारांच्या जाळ्यात अडकल्यावर लगेच लक्षात आलं तर त्याची सुटका करता येते. कासवाची सुटका करताना जाळ्याचं मात्र नुकसान होतं. म्हणूनच मच्छीमारांना त्याची भरपाई देण्याची योजना सरकारनं केली आहे. दिसंबर 2018 से महाराष्ट्र सरकार ने एक योजना शुरू की है जिसमें जिस किसी मछुआरे के नेट में एक समुद्री कछुआ या दूसरा कोई समुद्री प्राणी जिसको वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन एक्ट में प्रोटेक्ट किया गया है, वो अगर उसमें फंस जाता है और वो अपना नेट काट के उसको रिलीज़ करता है, जीवित अवस्था में रिलीज़ कर देता है, तो उसको सरकार के तरफ से नुकसान भरपाई के तौर पे 25,000 रुपये तक दिया जाता है. कासवांची ही डॉक्युमेंटरी एडिट करत असताना एक दुर्घटना घडली. गुहागरला सॅटेलाइट टॅग केलेल्या लक्ष्मीकडून सिग्नल येणं बंद झालं. समुद्रात गेल्यावर तिचा मृत्यू ओढवला का तिला लावलेला ट्रान्समीटर निकामी झाला हे कळणं कठीण आहे. पण लक्ष्मीचा मच्छीमारांच्या जाळ्यात अडकून मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही असं सुरेश कुमार यांना वाटतं. लक्ष्मीबद्दलची ही बातमी ऐकून आम्हाला खूपच हळहळ वाटली. पण काय करणार, तिच्याबद्दल जे झालं
ते अनेक कासवांबद्दल होत असावं हेच खरं. सागरी कासवांच्या संवर्धनामध्ये आणखी एक महत्त्वाचं आव्हान आहे, ते म्हणजे प्लास्टिक प्रदूषणाचं. मध्यंतरी कासवाचा एक फोटो व्हायरल झाला होता. या कासवाच्या नॉस्ट्रिल्समध्ये 2 स्ट्रॉ गेले होते. हे स्ट्रॉ सर्जरी करून काढावे लागले. या कासवाच्या तोंडात प्लास्टिकची पिशवी गेलीये. अशा प्रकारे समुद्रात तरंगत असलेलं प्लास्टिक कासवाला जेलीफिश सारखं वाटतं आणि ते खायला जातं. असं काही झालं तर या कासवांची सुटका कोण आणि कशी करणार? आपण ज्यूस पिताना स्ट्रॉची खरंच गरज आहे का, याचा प्लीज विचार करा. आपण वापरतो ते प्लास्टिक पोटात घेऊन समुद्र आणि हे समुद्री जीव पार थकून गेले आहेत. आणि या उलट जेव्हा आपण समुद्र किनारा स्वच्छ ठेवतो तेव्हा काय जादू होते बघा. मुंबईच्या वर्सोवाच्या किनाऱ्यावर अफरोज शाह या झपाटलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यानं समुद्र किनारा स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. कार्यकर्ते कामाला लागले. प्लास्टिक स्वच्छ करण्यात आलं आणि या स्वच्छ सुंदर किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना सोडून याचं सेलिब्रेशनही करण्यात आलं. समुद्र, समुद्री कासवं आणि निसर्ग हे क्षमाशील आहेत हेच खरं. ससा आणि कासवाच्या शर्यतीत नेहमीच कासव जिंकतं. पण पश्चिम किनाऱ्यावरच्या या सागरी संवर्धनाच्या शर्यतीत कासव एकटंच जिंकलेलं नाही. गेल्या 20 वर्षात कोकण किनाऱ्यावरच्या या झपाटलेल्या कार्यकर्त्यांना, धडपडणाऱ्या गावकऱ्यांना, आणि त्याची गुपितं शोधणाऱ्या संशोधकांना कासवानं ही अत्यंत कठीण अशी शर्यत जिंकून दिली आहे. तो जब भी मैं सी टर्टल के आंखों में देखता हूँ मेरे को वो बहुत ही एक डीप कनेक्ट दिखता है. मुझे लगता है कि इस कछुए के बारे में, इस कछुए को बहुत सारी चीज़ें जानकारी है, हमें पता करना है. टॅग लावलेला असलेलं कासव जर परत आलं तर आपल्याला ते ओळखीचं की हे आपल्याच घरातलं माणूस आहे की असं, इतकी ही आपलेपणाची भावना त्याच्यामध्ये नक्कीच असणार आहे. सावकाशपणे आपल्या एखाद्या कामाबद्दल किंवा आपल्या ध्येयाबद्दल जर आपण विचार केला तर त्या ध्येयापर्यंत आपण नक्की पोहोचू शकतो, हे या कासवानी नक्की शिकवलेलं आहे.